कोणताही डाएट प्लॅन फॉलो करताना तुम्ही हे तपासून पाहता का की तुमच्यासाठी हे डाएट प्लॅन खरंच सुटेबल आहे का? वजन कमी करायचंय की एक्स्ट्रा फॅट कमी करायचंय हे आधी जाणून घेता का? किती वजन कमी करायचंय हे तुम्ही माहित करून घेताय का? वजन कमी करताना अशा असंख्य चुका आहेत ज्या आपण करतो आणि त्याचे विपरीत परिणाम आपल्याला भोगावे लागतात. तर अशा कोणत्या चुका आहेत हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. नमस्कार, मी भारती. माझ्या या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मोठा गंभीर विषय बनलेला आहे की वजन कमी करणं किंवा वजन मेंटेन ठेवणं. स्पेशली ज्यांना थायरॉइडशी सारख्या आजाराशी लढावं लागतं तर अशांना तर वजन हा खूपच गंभीर विषय बनतो, टेन्शनचं कारण बनतं. तर वजन कमी करताना तुम्ही खूप साऱ्या गोष्टींना फॉलो करतात, युट्यूबवरच्या असतील, कुणी सांगितलेले फॉर्म्युले असतील. तर असं सगळं करताना तुम्ही बऱ्याच अशा मोठ्या मेजर चुका करतात की ज्याचे विपरीत परिणाम भोगावे लागतात. तर अशा कोणत्या चुका आहेत हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर नंबर 1, सुटेबल डाएट. कोणतेही फॅन्सी डाएट फॉलो करताना तुम्ही हे कधी तपासून पाहिलंय का की हे डाएट आपल्याला खरोखर सुटेबल आहे का? की आपली जी इंडियन थाळी आहे, आपलं जे महाराष्ट्रीयन जेवण आहे, तर त्याच्यामध्ये आपण काय घेतो? 1 वाटी दही, 1 वाटी वरण, 1 वाटी भात, लिंबू असतं, लोणचं असतं, पालेभाजी असतात, मोडलेली कडधान्य असतात. असं सगळं आपण आपल्या ताटामध्ये घेतो. थोडासा गोडाचा पदार्थ पण असतो. तर ही जी थाळी आहे तर ती आपल्या शरीराला हे सगळे घटक गरजेचे असतात. याच्या व्यतिरिक्त जाऊन कोणत्याही प्रकारचं जेवण म्हणा किंवा कुठल्याही प्रकारचा फॅन्सी फूड म्हणा हे खाण्यात काहीच अर्थ नाहीये. त्याने तुम्हाला बाधाच होणार आहे. बरेच जण 18 तासाचा उपवास, 16 तासाचा उपवास असं ठेवून डाएट प्लॅन करतात की याने फरक पडतो. पण जर का तुम्हाला बीपी असेल, शुगर असेल, थायरॉइड असेल आणि अशा वेळेस जर का तुम्ही 15-16 तासाचा गॅप ठेवून, 18 तासाचा गॅप ठेवून जर का तुम्ही डाएट करत असाल तर हे अशा प्रकारचं डाएट तुमच्यासाठी जीव घेणंच ठरणार आहे. कारण मुळातच आपल्या शरीराला काय सुटेबल आहे हे आपलं शरीर सांगत असतं. आपल्या शरीराला कोणता आहार चालत नाहीये किंवा कुठला पदार्थ चालत नाहीये हे आपलं शरीर आपल्याला वॉर्निंग देतं. जसं की शुगरच्या पेशंटला कुठल्याही प्रकारचं गोड पदार्थ, खूप जास्त गोड असणारे पदार्थ चालत नाही, तर ते त्याच्या ताटातनं आपोआप बाजूला जातात. मग तेच खायचे नाहीत, बाकी सगळं खाल्लं तरी चालतं. बीपीच्या माणसाला जास्त कोलेस्ट्रॉल वाढवणारे पदार्थ खाल्लेले चालत नाही, तर ते त्याच्या ताटातनं आपोआप बाजूला होतं. थायरॉइड मध्ये काय होतं की जास्त क्षारयुक्त पदार्थ जे असतात तर ते खाल्लेले चालत नाही, ते त्याच्या ताटातनं बाहेर जातात. पण तुम्हाला ह्यातला काहीच आजार नाहीये आणि तुम्हाला वजन तर कमी करायचंय. मग तुम्ही भात सोडता, साखर सोडता, सगळे पदार्थ सोडता ज्याची मुळातच तुमच्या शरीराला गरज आहे. कारण तुमच्या शरीराला अजून ती वॉर्निंग दिलेलीच नाहीये की तुम्हाला हा पदार्थ चालत नाहीये. तोपर्यंत तो ताटातनं बाजूला काढायचाच नाही, तो खायचा. बेसिकली काय असतं की डाएट म्हणजे काय की आपण जे अन्न खातोय तर ते आपल्या पचन क्रियाला काही त्रासदायक होतंय का, त्याचा आपल्याला विकनेस जाणवतोय का, आपल्या शरीरातले काही घटक कमी पडतायत का, याचा अभ्यास करूनच आपण ते फॉलो केलं पाहिजे. त्यामुळे कुठलंही फॅन्सी डाएट करताना, कुठल्याही प्रकारचं डाएट करताना ते तुम्हाला सुटेबल आहे की नाही हे चेक करणं फार गरजेचं आहे. नंबर 2, फक्त लिक्विड इंटेक घेणे. मी बऱ्याच जणांचं बघते की जे फक्त लिक्विड इंटेक घेतात. लिक्विड इंटेक म्हणजे काय? फळांच्या ज्यूसवरती राहायचं, स्मूदीवरती राहायचं. स्मूदी असतील, ज्यूस असतील, सरबत असतील, कुठले कुठले एनर्जी ड्रिंक असतील, हे सगळं फक्त लिक्विड घ्यायचं. कुठल्याही प्रकारची भाजी, भाकरी, भात काही खायचं नाहीये, कुठलाही सॉलिड पदार्थ खायचा नाहीये. हे डाएट करून तुमचं वजन तर कमी होईल, पण आपलं ही जे शरीर आहे, ही जी सिस्टीम आहे ती चालवण्यासाठी जी ऊर्जा लागते ती खरोखर तुम्हाला त्या लिक्विड इंटेकने मिळणार आहे का? अजिबात नाही मिळणार. तुम्ही असं काय खाणार? तुम्ही जोपर्यंत पोटाला व्यवस्थित पोटभर अन्न देत नाही तोपर्यंत तुमची ऊर्जा कशी निर्माण होणार? तुमच्या जे काही काम तुम्ही करताय ते काम करण्यासाठी एनर्जीची गरज लागते. ती एनर्जी कुठून येणार? मग लिक्विड डाएटवरती तुम्ही आयुष्य काढणार आहात का?
बरं, तुम्ही जरी केलं एखादं लिक्विड इंटेक वरती डाएट केलं तर तुम्ही ते किती दिवस करू शकता? 1 महिना, 2 महिने, आयुष्यभर करणार आहात का? तर नाही. तुम्ही आठवड्यातला 1 दिवस असा ठरवा की ज्याच्या दिवशी तुम्हाला पोटाला आराम, ज्याला आपण काय म्हणतो, लंगण म्हणतो, की लंगण करा, की ज्या दिवशी आपल्या पोटाला हलकासा आहार द्यायचा आहे किंवा आराम द्यायचा आहे. तर हे आरोग्यासाठी चांगलंच असतं. आठवड्यातनं एकदा केलं तर. एखादा उपवास करायचा जो फक्त त्याच्यामध्ये तुम्ही फक्त लिक्विडच घेताय, अशा प्रकारचं जर केलं तर ते फायद्याचं ठरू शकतं. तुम्ही महिना 2 महिने कुठल्याही प्रकारची भाजी पोळी असं जेवणासारखं जेवणच करत नाहीत आणि नुसते पातळ पदार्थच घेतायत, तर यांना काही उपयोग होणार नाही. यांना तुमच्या शरीरात असणारे पोषक घटक तुम्हाला मिळणार नाही. तुम्हाला जी एनर्जी पाहिजे ती मिळणार नाहीये. वजन कमी होईल पण अंगातली ताकद पण तुमची निघून जाईल. त्याचं काय? त्याच्यामुळे फक्त लिक्विड इंटेकवर राहणं ही सगळ्यात मोठी चूक आहे. नंबर 3, फक्त डाएट करायचा, व्यायाम करायचा नाही. आता ही सुद्धा लोक खूप मोठी चूक करतात की फक्त डाएट फॉलो करायचं. मी बऱ्याच व्हिडिओमध्ये पण पाहते की व्यायाम न करता, जर का तुम्ही माझ्यासारखे आळशी असाल तर तुम्ही कुठल्याही प्रकारचा व्यायाम न करता फक्त हा डाएट केला तर तुमचं वजन कमी होतं. अजिबात नाही. तुमचं फॅट लॉस होण्यासाठी तुमचं शरीर तितकं ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी व्यायाम हा लागतोच. शरीर तुमचं थोडं जरी ऍक्टिव्ह असलं तरी सुद्धा तुमची एनर्जी लॉस होणं गरजेचं आहे. जी साठवलेली एनर्जी ती बाहेर पडणं गरजेचे आहे. नवीन एनर्जी आतमध्ये येणं गरजेचं आहे. तरच तुमचं वजन नियंत्रित राहू शकतं. फक्त डाएटमुळे तुमचं वजन कमी नाही होऊ शकत. तुम्हाला एक प्रॉपर जेवण आणि त्याच्याबरोबर पुरेसा व्यायाम गरजेचा आहे. नंबर 4, पटकन रिझल्टची अपेक्षा ठेवणे. खूप लोक घाईघाईत, म्हणजे मी महिन्याला 7 किलो वजन कमी केलं, मी महिन्याला 5 किलो वजन कमी केलं, 10 किलो वजन कमी केलं, असं मोठेपणानं सांगतात. पण इतकं झपाट्यानं वजन कमी करणं हे त्यांच्या जीवावर बेततं. हे खूप लोकांनी तुम्ही पाहिले असतील, बातम्या सुद्धा येतात की वजन कमी करणं, झपाट्यानं वजन कमी करणं अमुक व्यक्तीला जीवावर बेतलं. तर हे इतकं फास्ट रिझल्ट मिळवणं गरजेचंच नाहीये तुम्हाला. मुळात तुमचं फॅट जर का खूप जास्त असेल, जिद्दी फॅट म्हणतो आपण त्याला, तर ते असं एका रात्रीत पण तयार होत नसतं. त्याला साहजिकच वर्षानुवर्षाची आपली बॅड हॅबिट्स असतात ते कारणीभूत असतात. तर जर वर्षभर लागले असतील त्याला एवढं जमा व्हायला, तर ते कमी व्हायला पण तितकाच वेळ लागणार आहे. आपल्याला थोडा वेळ द्यावाच लागणार आहे. त्यामुळे ह्याच्यात पेशन्स खूप गरजेचं आहे. लॉजिकली आठवड्याला 500 ग्रॅम अशा प्रमाणे, तर मग महिन्याचे 2 किलो हे सफिशियंट असतं. 2 ते 3 किलो वजन कमी होणं हे नॅचरल आहे. हे सायंटिफिकली बरोबर आहे. नंबर 5, कोणतेही पॅकेज फूड, ज्युसेस किंवा कुठलेही प्रोटीन पावडर्स घेणे. आता वजन कमी करण्यासाठी बरेच जण मसल्स बिल्डअप करण्यासाठी प्रोटीन पावडर घेतात. तुम्ही आयुष्यभर प्रोटीन पावडर वरती राहू शकता का? घरात येणारी फळं छान स्वच्छ धुवून, मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून त्याचा जर का ज्यूस बनवला तर तो चांगला असतो आणि बनवल्याच तो प्यायचा असतो. हे आरोग्यशास्त्र आपल्याला सांगतं. पण आपण जर का पॅकेज मधले ज्यूस जर प्यायला गेलो तर एकतर ते प्रिझर्व करण्यासाठी खूप जास्त प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये साखर टाकली जाते, काही ठिकाणी अल्कोहोल पण वापरलं जातं. तर हे काहीच कामाचं नाहीये. याने तुमचं वजन कमी नाही होत तर जास्त वाढण्यास मदत होते. त्यामुळे ज्यूस पिण्याच्या नावाखाली तुम्ही वजन वाढवणारा इंटेक घेताय हे लक्षात घ्या. तुम्ही घरात जे जेवण मिळतं तेच प्रॉपर घ्या, वेळच्या वेळी घ्या, शांतपूर्ण झोप घ्या. याने वजनच कमी होतं. यानं तोटा काहीच होत नाही. किती सिंपल आहे, याच्यात ना खर्च काय ना काय. जे ताटात जेवण येते ते थोड्या पोर्शन मध्ये घ्या. इतकं सिंपल असतं डाएट प्लॅन करणं. वजन जर का नियंत्रित ठेवायचं असेल तर ह्याच शिस्तबद्ध पद्धतीने जर का आपण राहिलो तर आपलं वजन नियंत्रित राहतं. ही गोष्ट मी स्वतः माझ्या बाबतीत करते. मी स्वतः खूप जास्त फूडी आहे. मी खूप जास्त ओव्हर इटिंग करते. तर त्याच्यामुळे मला याचे दुष्परिणाम चांगले माहिती आहेत आणि ह्या माझ्या चुका मी केलेल्या आहेत. जसं मी आज तुम्हाला हे सगळं सांगते, ह्या चुका मी स्वतः सुद्धा केलेल्या आहेत. तर त्या केल्यानंतरच मला जे अनुभवायला मिळालं त्याच्यातूनच आजचा हा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर केलेला आहे. तर मंडळी, ही होती आजची माहिती. व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा.
व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया तशाच एका वेगळ्या विषयासहित वेगळा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय बाय. पण जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.